नमस्कार. हॅलो टू एव्हरीवन. देवशीज वर्ल्डमध्ये खूप खूप वेलकम आहे सगळ्यांचं. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो पुष्कर येथे श्री ब्रह्म मंदिर. आज आपण जात आहोत श्री सावरिया शेठ येथे. चला तर मग सुरुवात करूया प्रवासाला. आदल्या दिवशी ब्रह्मदेवांचं दर्शन घेतल्यावर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि श्री सावरिया शेठ येथे आलो. येथे मुख्य मंदिर आणि आता नवीन एक मंदिर असे 2 मंदिर आहेत. सावरिया शेठ येथे जाण्यासाठी तुम्हाला चित्तोरगड जंक्शन हे जवळ आणि सोयीचं होतं. या मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहूनही अधिक जुना मानला जातो. असे सांगितले जाते की 17व्या शतकात म्हणजे अंदाजे 1600च्या आसपास हे मंदिर प्रसिद्ध झाले. याची कथा अशी आहे, एका भक्ताला म्हणजे त्याचे नाव होते भोलाराम गुर्जर, स्वप्नात भगवान श्रीकृष्णांनी त्याला दर्शन दिले आणि मूर्ती कुठे आहे ते सांगितले. नंतर त्याने ती मूर्ती शोधली व त्याला ती सापडली आणि त्या ठिकाणी हे मंदिर बांधले गेले. त्यामुळे आज हे मंदिर शेकडो वर्षांची श्रद्धा आणि इतिहास जपून आहे. आमचे खूप सुंदर असे दर्शन तिथे झाले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथे काही फोटो क्लिक केले, जे तुम्ही बघू शकत आहात. अतिशय निसर्गरम्य असा परिसर होता. सुंदर वातावरण. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर परिसरात फिरत असताना तेथे सुंदर सुंदर राजस्थानी ड्रेस आणि दागिने दिसले. आम्ही तो पेहराव देखील ट्राय करून बघितला, राजस्थानची आठवण म्हणून. चला तर आता पुढे जाऊया. पुढे मग एका ठिकाणी थांबून जेवण करून घेतले आणि निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच चित्तोरगड येथे जाण्यास. चला तर मग प्रवासाचा आनंद घेऊया. ज्या राज्यात आपण जातो तिथली संस्कृती, तिथले खाद्यपदार्थ चाखून बघावे असे म्हटले जाते. त्याचा आनंद घेऊन दाल बाटी आणि चुरमा याचा आनंद घेऊन आम्ही चित्तोरगड येथे जाण्यास रवाना झालो. हे आहे मीरा मंदिर. अतिशय सुंदर असे मंदिर आहे. बारीक नक्षीकाम केलेले आहे. छान वातावरण आहे. ठिकाण आहे चित्तोरगड किल्ला, राजस्थान. येथील बांधकाम इसवी सन 1448च्या सुमारास झालेले आहे. हे बांधकाम राणा कुंभा यांनी केलेले आहे. महमूद खिलजी याच्यावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हे बांधकाम केलेले आहे. याची उंची सुमारे 37 मीटर म्हणजेच 9 मजले अशी आहे. आतमध्ये पायऱ्या आहेत, वरपर्यंत जात आहेत. येथील भिंतींवर देवी देवतांच्या सुंदर अशा कोरीव मूर्त्या कोरलेल्या आहेत. हा स्तंभ विजयाचे प्रतीक मानला जातो, म्हणूनच याचे नाव अशोक स्तंभ असे ठेवण्यात आले आहे. भारतातील सर्वात सुंदर ऐतिहासिक टॉवरपैकी हे एक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर काम केलेलं आहे. उंचावरून खालचे गाव सुद्धा सुंदर दिसत आहे. येथे खूप माकडे आहेत. आपल्या भारत देशाच्या इतिहासाची ही शान आहे. पाहायला नक्की जा. तुम्ही येथे
गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. विजयस्तंभ बघितल्यानंतर येथील परिसरात थोडा वेळ फिरल्यानंतर येथे थोडे फोटोज क्लिक केले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आता आपण गड उतरून स्टेशनकडे जाऊ. अशा रीतीने आता आपला प्रवास पूर्ण होऊन आम्ही घरी जायला निघत आहोत. पहिल्या दिवशी आम्ही श्री खाटू श्याम बाबा येथे गेलो, दुसऱ्या दिवशी पुष्कर येथे आणि मग श्री सावरिया शेठ येथे आणि आता चित्तोडगड. आता सगळा प्रवास पूर्ण करून घरचे वेध लागलेले होते. चला तर मग आता घरी जाण्यासाठी आम्ही निघत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मागचे दोघी व्हिडिओ देखील नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या.